महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मेट्रो मार्गिका 3चा अंतिम टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। मात्र अंतिम टप्प्याच्या 11 स्थानकांमध्ये नेटवर्कचा मोठा प्रॉब्लेम प्रवाशांना सहन करावा लागत होता। त्यामुळे तिकीट काढणं सुद्धा प्रवाशांसाठी कठीण काम झालं होतं। मात्र आता मेट्रो प्रशासनाच्या वतीने एक नवीन निर्णय घेण्यात आला असून मेट्रो रेल्वे स्थानकांवर वायफायची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आणि याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। पाहूयात। मेट्रो ॲक्वा 3 ही जी लाईन आहे ही आता पूर्ण झालेली आहे। प्रवाशांसाठी खुली देखील करण्यात आलेली होती। मात्र यामध्ये एक महत्त्वाचा प्रॉब्लेम जो होता तो प्रवाशांना येत होता तो म्हणजे या मेट्रो भुयारी असल्याने या मेट्रोमध्ये रेंज नाही आहे। त्यामुळे तिकीट काढताना प्रवाशांना नेटवर्क मिळत नव्हतं आणि अत्यंत मोठा त्रास जो आहे तो प्रवाशांना सहन करावा लागत होता। यामध्ये आपण जर बघितलं तर पूर्ण RAJVLR पासून कफ परेड पर्यंत 27 स्टेशन्स आहेत आणि यातली जी 11 स्टेशन्स आहेत ती अंतिम टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर सुरू झाली। मात्र या अंतिम टप्प्याच्या स्टेशन्समध्ये नेटवर्कचा प्रॉब्लेम होता। पण आता मात्र MMRCA ने एक मुंबईकरांसाठी अत्यंत दिलासादायक अशी बातमी दिलेली आहे आणि ती म्हणजे लाखो मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या मेट्रोमध्ये आता वायफायची सुविधा जी आहे ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। वायफायची जी सुविधा आहे ती आता लवकरच मेट्रोच्या प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि ॲक्वा 3 या मेट्रो लाईनमध्ये आता सगळ्या स्टेशन्सवर वायफाय उपलब्ध झाल्याने तिकीट काढता येणे सहज शक्य होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।